क्वेश्चन नंबर 31 बघूया. लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. इक्वेशन काय आहे याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. इक्वेशन दिलेलं आहे 2x + y = 6 and 5x - 2y = 7. तर एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचे असतील तर सुरुवातीला करावं लागतं कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल सेम करावं लागतं, आणखी त्याला इलिमिनेट करावं लागतं, अगेन व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतात. तर बघूया आपल्याकडे सेम करण्यासारखे कोणते व्हेरिएबल आहेत. तर y हे व्हेरिएबल आहे, एकीकडे 2 आहे, एकीकडे कोणीच नाही, म्हणजे याला इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2y होऊ शकतं. तर बघूया. इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 2 अगेन प्लस इक्वेशन 2. नेहमीप्रमाणे बघूया आपण. इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 2, 2 × 2 4x प्लस 2y = 12. ऍडिशन मध्ये इक्वेशन 2 5x - 2y = 7. ऍडिशन करतोय, किती होतं 12 + 7 19. 2y गेट्स कॅन्सल. पुढे 4x + 5x = 9x. x इथेच ठेवला. 19 डिवाइड बाय 9. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला x ची तर व्हॅल्यू भेटली. आता नेक्स्ट स्टेप आपली काय असेल तर नेक्स्ट स्टेप असेल की y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे जी आलेली x ची व्हॅल्यू आहे ती पुटअप करावी लागेल कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये, जे की सोपं असेल तुमच्यासाठी. पुढे बघूया. इक्वेशन 1 आपण घेऊया, ज्याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे. 2x + y = 6. x ची व्हॅल्यू पुटअप करतोय 2 × 19 डिवाइड बाय 9 प्लस y = 6. बघूया काय येतं आन्सर. 19 × 2 38 डिवाइड बाय 9 प्लस y = 6. याला इकडे टाकूया. y = 6 - 38 डिवाइड बाय 9. आन्सर किती आला. 9 × 6 54. एवढंच येतं. ओके. -38. क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय केलेलं आहे, डिनॉमिनेटर सेम केलेला आहे. इथे आहे y = काय येतं 54 - 38 6 1 9. अगेन 3 3 9. नाही, इथे नाही होणार. ओके. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. तर लिहून घ्या पटकन. कुठला 32. झाला असेल तर इरेज करूया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन 32 बघतोय. 32 क्वेश्चन काय आहे तर 32 क्वेश्चन आहे x + y = 8. इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. अगेन 3x - y = 10. इक्वेशन नंबर 2 आहे. सगळ्यात जास्त सोपं एक्झाम्पल दिलेलं आहे. काय आहे बघा. y व्हेरिएबल सेम आहेत, त्याच्यामुळे काहीही करावं लागणार नाही. सरळ आपण
इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 2 ऍड करूया. काय होतं बघूया. x प्लस वाय इज इक्वल टू 8 and 3x मायनस वाय इज इक्वल टू 10. ऍडिशन केलं 8 and 10 18 प्लस मायनस कॅन्सल झाला. इथे झाला 4x. 4x मल्टिप्लाय मध्ये आहे. x इज इक्वल टू 18 डिवाइड बाय 4 किती आला 2 2 जार 2 9 जार x इज इक्वल टू 9/2 आन्सर आलेलं आहे. x ची व्हॅल्यू तर आपण फाइंड आउट केली. आता पुढचं काम आहे आपलं y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ही व्हॅल्यू पुट अप करूया इक्वेशन 1 मध्ये. x प्लस वाय इज इक्वल टू 8. x ची व्हॅल्यू आहे 9/2 प्लस वाय इज इक्वल टू 8. तर 9 प्लस 2 प्लस मध्ये आहे पलीकडे गेले सबट्रॅक्शन मध्ये. y इज इक्वल टू 8 मायनस 9/2 आन्सर किती येईल. डिनॉमिनेटर डिफरंट आहे डायरेक्ट सबट्रॅक्शन होणार नाही. तर सुरुवातीला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 9/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. किती येतं बघूया. 8 into 2 16 डिवाइड बाय 2 मायनस 9/2. आता 16 मधून 9 गेले 7/2. y ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. Here is a solution. Write down